नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि आज आपण राम अयोध्येहून तिकडे गेलेले आहेत आणि आता युद्धाला हळूहळू सुरुवात होणार आहे। ते आपण त्याचं पूर्व इतिहास जरा पाहूया। खरं पाहायला गेलो तर वाल्मिकी रामायण हे फार मोठं आहे आणि ते सांगायलासुद्धा तसं वेळ लागणार आहे, पण मी थोडक्यात सांगणार आहे। आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हे सगळे जे आहे ते आपल्या वनवासाला निघालेले आहेत। सगळं जाऊन रामापर्यंत म्हणजे लंकेपर्यंत पोचलेले आहेत। हनुमंताने सगळं लंकेचं परीक्षण करून निरीक्षण करून सगळं काही व्यवस्थित पाहून रामाला येऊन सांगितलेलं आहे। चूडामणी त्याच्याजवळ दिलेला आहे आणि आता सीतेचा तो निरोप सांगतोय की तुम्ही आता मला ताबडतोब न्यायला या। महिन्याभराच्या आत जर तुम्ही मला न्यायला आला नाहीत आणि एकटीला मला नव्हे तर माझ्याबरोबर अशा असंख्य स्त्रिया इथे खिसपत पडलेल्या आहेत, त्या सगळ्यांना जर तुम्ही नेलं नाहीत तर मी येणार नाही। मी 1 महिन्याच्या आत प्राणार्पण करीन, असं सीता निरोप देते रामाला। आणि हे सगळं ऐकून रामाला अतिशय वाईट वाटतो आणि आता सगळे कशाला निघालेले आहेत? लंकेकडे निघालेले, श्रीलंकेकडे। संपूर्ण वानर सेना। आता वानर सेनांचा ड्रेस कसा, तर ते पट्टा लावायचे, त्यांची शेपटी तर आहे, बाकी सगळे अवयव, पण ते असं कमरेला पट्टा लांबच्या लांब बांधायचे आणि गुंडाळून घ्यायचे आणि शत्रूला मारण्यासाठी तो पट्टा पटपट पटपट सोडायचे, त्याला खेचून घ्यायचे, त्याला मारल्यानंतर तो पुन्हा गुंडाळायचे। अशी युद्धाची त्यांची युद्ध साहित्य म्हणतात ना, त्यावेळेला काही विमानं यानं बिनाने त्यातनं सगळे हे यंत्र टाकणं वगैरे काही नव्हतं। अशी त्यांची शस्त्रास्त्र पट्टे सगळ्या वानरांनी सज्ज झालेले आहेत। इतर सगळं सैन्य तयार झालेलं आहे। त्यावेळेला अनेक जणांनी रामाला विचारलं की माझं मी सैन्य घेऊन येतो, पण त्याने सांगितलं नको, माझी वानर सेना आहे, माझं सगळं सैन्य आहे, ते सैन्य मला जय मिळवून देईल आणि आम्ही सीतेला परत नक्की हे लोक परत घेऊन येतील, असं राम आत्मविश्वासाने सांगतो। आणि आता ही सगळी सुरुवात होते कशाला? हे सगळे लोक सैन्य तयार झालेले आहेत आणि सैन्य तयार झाल्यानंतर सगळीकडे धनुष्यबाण चिरचित्ताचे उभे आहेत। सागरातून सेतू बांधू शकले। आता सागरामध्ये सेतू बांधायचा आहे, तर सागरात सेतू कसा बांधणार? तर वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की नल नावाचा एक वानर विश्वकर्मा जे विश्वाला निर्माण करणार, विश्वकर्माजवळ वास्तुशास्त्राचे अध्ययन शिकला। प्रश्न पडलेला होता की यातून जायचं कसं? सेतू बांधायचा त्याला कितीतरी काळ लागेल आणि म्हणून तो नल म्हणाला की मी हे सगळी जबाबदारी घेतो। आणि या नलाने 5 दिवसात, लक्षात घ्या, शतकोटी योजने त्याने या प्रयोगाने त्याच्या बुद्धिमत्तेने नलाने 5 दिवसात एवढ्या लांबीचा सेतू बांधून तयार केला। आणि त्या सेतूवरून सगळी रामाची सेना, वानर सेना, त्यांचं युद्ध साहित्य सगळं या श्रीलंकेला जाऊन पोचलो। तिथे पोचल्यानंतर सेतूवरून राम, सुग्रीवाचं म्हणजे सगळं सैन्य निघालेलं आहे। आणि या त्रिपुराचल या नावाचा पर्वत तिथे आहे। याच्या एका शिखरावरती रावणाची श्रीलंका नगरी, तो खाली राहत नव्हता समुद्राच्या उंच पर्वतावरती, कोणती त्रिपुराचल ही काय होती, शिखरावर रावणाची लंका नगरी, त्या लंकेच्या तिथे ते जाऊन पोचलेलं आहे। रावणपुंद्र इंद्रजितांनी नुकुंभीला वनरे म्हणजे प्रत्येकाची, त्याचा मुलगा इंद्र, त्याचं वेगळी राजधानी होती, त्या नावाचं काय होतं, निकुंभिला, ही त्याची नगरी, रावणाची न वेगळी, यांची वेगळी। आणि पर्वतावरील एक भले मोठे पठारी मैदान आहे, त्याचे नाव सुवेराचल, तिथे रामाचे ठिकाण होतं। तिथे रामाला सगळं सैन्य देण्यासाठी जागा दिलेली होती। रामाचे सैन्य सुचलावर आले, उतरल्याची बातमी सगळ्यांना कळल्याबरोबर सगळं रावणाचं सैन्य तिथे एकमेकांकडे बघतायत। तेवढ्यात रावणाने काय केलं असेल, 2 त्यांचे अत्यंत हुशार
आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे, निरीक्षण करणारे असे 2 सैनिक त्यांनी रामाच्या सैन्यामध्ये सोडून दिले होते की रामाच्या सैन्यामध्ये फिरा. रावणाचे ते 2 सैनिक होते ते, आणि सगळी माहिती करून घ्या की ते कसे आहेत, शूर किती आहेत, किती लोक आहेत, सगळं अगदी व्यवस्थितपणे तुम्ही माहिती काढून आणा असं त्यांना सांगितलं. आणि ते 2 रावणाचे भले मोठे अत्यंत लढवय्ये असे 2 लोक म्हणजे सैनिक त्यांनी रामाच्या सैन्यामध्ये सोडले होते. जरी त्यांना असं वाटलं होतं की अगदी त्या सैनिकांचाच वेश करून, तसेच चेहरे करून, म्हणजे ते ओळखता येणारच नाही असं रावणाने त्या सैनिकाला सजवून पाठवलेलं होतं. आणि ते तिथे जाऊन पोचले. ते गेल्याबरोबर तिथल्या रामाच्या सैनिकांच्या लक्षात आलं की हे लोक आपले नाही आहेत, आणि त्यामुळे त्यांनी लगेचच रामाकडे त्यांना नेऊन उभं केलं. रामाने त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात, काय इथे येण्याचं कारण आहे, तुम्ही तर आमच्या सैन्यात ते दिसत नाही या, मग इथे आलायत कसे आणि कशासाठी आलेत. मग त्यांना भीती वाटते आणि त्याने सांगितलं की आम्हाला आमच्या राजाने, कोण राजा तुमचा, रावण राजे, त्याने आम्हाला तुमच्या सगळ्या सैन्याचं निरीक्षण करायला पाठवलेलं आहे. त्यांची सगळी माहिती काढून घेतली आणि त्यांना रागवून तिथून त्यांना जास्त काही बोलले नाही, तुमच्या राज्यामध्ये चालू पडायचं, पुन्हा इथे यायचं नाही असं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर सुवेलाचल या सैन्य सुस्थिर झाल्यानंतर श्रीराम आणि सुग्रीव तेथील एका उंच टेकडीवरती उभं राहून निरीक्षण करीत होते की रावणाची लंका कशी आहे, किती सैनिक आहे, युद्ध साहित्य किती आहेत, एकूण युद्धाची तयारी किती आहे. कारण तो उंच पर्वत होता सुवेलाचल, तिथून सगळं काही दिसत होतं. आणि त्यांच्या लक्षात आलं की रावणसुद्धा आपल्या इकडे बघतोय. आणि त्यावेळून हेराकडून कळलं रावणाला की रामाचे सैन्य तिथेहून उतरलेलं आहे. तटबंदी, प्रवेशद्वार, गोपुरं वगैरे सगळं. दोघे रामचंद्र बऱ्याच दुरून एकमेकांना पाहत होते. आणि त्यावेळेला पटकन काय झालं, निरीक्षण करीत असताना सुग्रीवाने गडबड केली. सुग्रीव हा अगदी अत्यंत प्रिय असा सैनिक होता, लढवय्या होता, खूप हुशार होता, शूर होता. वालीचा सख्खा भाऊ तो सुग्रीव, तो रामाला मिळालेला होता पूर्णपणे. आणि त्यांनी काय केलं असेल, पटकन घडत असताना एकदम तो रावणाच्या राज्यामध्ये गेला, त्या बाजूला त्या टेकड्यावरती. आणि रावणाच्या तिथे गेल्यानंतर तो त्यांनी कडकडून मिठी मारली, त्याला क्रोध अनावर झाला. आणि क्रोध अनावर झाल्यानंतर संतापाच्या भरात काही न सांगता सर्व त्याने एकदम रावणाकडे झेप घेतली. रामाला काही कळेत ना काय प्रकार घडला हा, आणि हा सुग्रीव मला न विचारता गेला कसा. अर्थात त्यावेळेला रावण तसा सावध नव्हता आणि सगळीकडे धूळ उडालेली होती. त्या धुळीच्या मध्ये त्याचा मुकुट खाली पडला आणि सुग्रीव पळत 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 सुचेलावल या तिथे सैन्यात येऊन पोचला. रामाने त्याला इतकं राग भरलं की यापुढे जर तू माझ्या परवानगीशिवाय असं काही केलं, आज तू कोणता प्रसंग आणला होतास आमच्यावरती, आम्हाला इथलं काही माहीत नाही, आमच्या सैन्याला माहीत नाही, तू इथला माहितगार माणूस आहेस आणि तू जर असं केलं असतं आज काय झालं असतं. यापुढे माझ्या सांगितल्याशिवाय, मी सांगितल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय तू काही करायचं नाही. आणि तो सांगतोय की सेनापती कसा असावा ते त्याला राम सांगतायत, तर संयमी असावा. आलं मनात आणि गेलाच नाही, संयम पाहिजे, संयमी असावा. समयसूचकता त्याच्याकडे असावी, वेळ काळ बघून याची नितांत आवश्यकता. आणि जर बेतालपणे वागू लागला तर त्याचे अनुचर शिस्तीत वागणार नाही आणि काय परिस्थिती होईल ती तू विचार कर, असं श्रीराम त्याला सांगतायत. आता ह्यांचं सैन्य त्यांचं सैन्य उद्यापासून लढायला सुरुवात म्हणजे काय, अगदी ताजी तवाने शूरवीर सगळे होते आणि लढाईला तर सुरुवात करणारच होते. त्यामुळे इकडे रावणाचं सैन्य, इकडे रामाचं सैन्य. रामाला रथ नव्हता,
कारण राम हा जरी राजा होता तरी त्यावेळेला तो वानर सेनाचा राजा होता आणि अयोध्येतून तो इथे आलेला होता. त्याचा जय होईल की नाही माहीत नव्हतं. त्यामुळे ज्या वेळेला असा एखाद्या सैन्याचा अधिकारी प्रमुख जो असतो तो जो कर्तृत्वान असेल, त्याने काही पराक्रम केलेला असेल तर मात्र त्याला सगळेजण सहाय्य करतात, पण विचार करून करतात, नाहीतर त्याला विचार करीत नाही आणि काही महत्त्वाचं देत नाही. आत्ता रामाची अशी अवस्था होती. रामाचा पक्ष कसा बरोबर आहे, त्याच्याशी सलोखा करणे कसे रावणाच्या हिताचे हे सभेला पटवून दिले. आणि पराक्रमी पुरुष मानी असतात. नियमाला रावणे अपवाद नव्हता. आणि गंमत अशी झाली की अंगदाच्या भाषणाने, अंगद केला होता, अंगद म्हणजे या सुग्रीवाचा मुलगा, तो म्हणाला मी जरा समतोल घडचा आहे का, काही विचारविनिमय होत आहे, काही पाहण्यासाठी जातो. त्यावेळेला तो तिथे जाऊन पोचलेला आहे. अंगदाने सामोपचाराप्रमाणे सुचविल्यापूर्वी रावणाचे बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण यांनी रावणाला असाच सल्ला दिला होता आणि त्यावेळी रावणाने असेच निर्वाणीचे उत्तर त्यांनाही दिले. वास्तविक अंगद शिष्टाईचा भाग इथे संपला आणि शेवटी राम रावण युद्ध झाले, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. परंतु इतर रामायणातून अंगद रावण यांच्यातील संभाषण दिलेलं आहे, ते विचारात घेण्यासारखे आहे. ते ऐका. अंगद सभेमध्ये उपस्थित झाल्यावर रावण त्याला विचारतो, तू कोण आहेस, कोणत्या नात्याने शिष्टाई करण्यासाठी आला आहेस. अंगद म्हणतो, मी रामदूत अंगद आहे, पण तुझ्याप्रमाणेच माझाही तुला प्रश्न आहे की तू कोण आहेस. ज्या रावणाचा त्रिभुवनात दरारा आहे, ज्याच्या पुढे अखिल विश्व भीतीने सडगड कापतो, तो मी लंकाधीश आहे रावण. अंगदा, तुला हे माहीत नाही का रे. वरीलप्रमाणे रावणाचे भाषण ऐकून अंगद मिश्किलपणे म्हणतो हसून, मला फक्त 3 रावण माहिती आहेत, हा 4था रावण कोण हे मात्र मला काही माहीत नाही. या उत्तराने रावण दचकलाच. हे आणखी 3 रावण कोण, हे 4 आपल्याला माहीत नाही आणि या वानरांना कसे माहीत आहे, आपल्याला माहीत नाही आणि ह्यांना माहिती कसं. याचे रावणाला आश्चर्य वाटले. त्याने अंगदाला विचारले, ते 3 रावण कोण आहेत रे, सांग पाहू. तो सांगतोय, ज्याचा बळीराजाने पराभव केला, आपण आरती म्हणतो त्याच्यात आहे, ज्याचा बळीराजाने पराभव केला तो पहिला रावण. अंगदाने सांगितले. दुसऱ्याच्या तोंडून आपल्या पराभवाच्या आठवणी ऐकून मनुष्य खजील होतो. रावणाने धैर्य ढासळले, म्हणूनच अंगदाने हा प्रयोग केला होता. तो पुढे म्हणतो, सहस्रार्जुन याने ज्याला पराभूत केले तो दुसरा रावण आणि तिसरा रावण जो की ज्याला वानर राजा वालीने पराभूत करून पळताबाई थोडी केली होती. हे 3 रावण. आणि त्या रावणाला या अंगद लहान असताना झोपाळ्याला रावणाला बांधलं होतं खेळणं म्हणून. तर हे स्पष्ट रामायणात सांगितलेलं आहे. आणि तो रावण असं वानर राजा वालीने पराभूत करून पळता भुईथोरी केली, ते 3 रावण मला माहीत आहेत. ज्या वानर राजाने रावणाचा पराभव केला त्या वालीचा मी मुलगा आहे आणि मी रामाच्या बरोबर सेनापती म्हणून लढाईला तुझ्या विरुद्ध आलेला आहे. माझ्या पित्याने खेळण्यासाठी तुला वापरलं आहे, झोपाळ्यावर बांधलं होतं, आठवत आहे का तुला. आता रावण फारच बाबा खजील झाला. बापरे, त्याला जरा असं गडबडल्यासारखं झालं. तो अंगदाला म्हणू लागला की अरे वाली तर माझा भाऊ, आपण दोघे शेजारी, म्हणून आपण मित्रही नाही का. तू कशाला की त्या युद्धाच्या धुमाचक्रीत पडतो आहेस रे. पण अंगद काही रावणाला वश झाला नाही, कारण त्याला याची कल्पना होती की तो कोणत्या उद्देशाने बोलतोय. अंगदाची शिष्टाई सफल झाली नाही तरी रावणाला त्याच्या पराभवाची आणि इतरांच्या पराक्रमाची आठवण देऊन हा थोडा वेळ का होईना निष्भ्रम करण्याचे काम त्याने साधून एवढे मात्र केले. आणि रावणाला आता प्रश्न पडला की यांचं सैन्य फार मोठं पराक्रमी असण्याचा संभव आहे.
अंगद शिष्टाने झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. रामायणात एक कांड अशी युद्धकांड जास्त मोठे आहे, पण मी थोडक्यात सांगणार आहे. युद्धकांडात वर्णन आहे कोणी कोणावर कशा प्रकारे किती बाण सोडले, कोणी कसल्या शस्त्राचा वापर कसला केला, दगडांचा किंवा कसला धार लावली, याच प्रकारचे आहे. कोणाचे कोणाशी युद्ध झाले त्याचंही वर्णन आहे. मी ज्या रावणाला ग्रंथाच्या आधारे प्रवचने करीत ती इथे दिलेली आहे, पण ती मी सांगणार नाही आहे. पहिले महत्त्वाची घटना आहे ती युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाने संबंध रामसैन्याला पहिल्या दिवशी रावणाने सबंध रामसैन्याला नागपाशाने बद्ध करून टाकले. नागपाशाने म्हणजे सापाचं विष, आणि ते सगळे बेशुद्ध पडले आणि म्हणजे मृतगतच झाले. आणि त्यावेळेला त्रिजटा ही सीतेची रक्षण करणारी होती. त्यावेळेला तो त्रिजटेला सांगतो की सीतेला विमानात बसून घेऊन ये, रामाच्या सैन्याची अवस्था दाखव. म्हणजे मूर्छित झालेला राम मृत्युमुखी पडलेला आहे असे समजून ती निराश होईल. त्याच्या आधारावर ती माझा धिक्कार करत आहे असे समजून ती निराश होईल. त्याच्या आधारावरती माझा धिक्कार केल्यावर जीवनधारच नष्ट झालेला पाहून ती मला वश्य होईल असं रावणाला वाटतं आहे. रावणाच्या हुकमाप्रमाणे त्रिजटेने विमानातून सीतेला रणांगणावरती आणलं आणि रामलक्ष्मणाला भूमिशयन केलेल्या स्थितीत पाहून सीता अत्यंत शोकाकुल होते. तिच्या या शोकाविवळ स्थितीत तिचे सांत्वन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ती त्रिजटा ही अत्यंत त्याची प्रिय अशी ती राखण करणारी होती तिची. पण त्रिजटा तिचं अतिशय रक्षण करत होती, तिच्यावर प्रेमही करत होती आणि तिला सांभाळते होती. आपल्या लक्षात असेलच त्रिजटा सीतेवर प्रहार करणारी राक्षसी होती, पण ती राक्षसांसारखी वागत नव्हती. त्रिजटा जीवाभावाची सखी बनली, तिला प्रत्येक वेळी सांभाळून घेत होती. आणि सीतेच्या सुस्वभावामुळे परक्या शत्रूच्या राज्यात येऊन सीता तिच्याजवळ आणि ती सीतेजवळ प्रेमाने वागत होत्या. त्याच्यानंतर रामचंद्रासारख्या पराक्रमी पुरुषाची सीता पत्नी आहे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे नेहमी वैचारिक संघर्ष घडू नये यासाठी रावण बंदिशाळा आणि इतर सर्व प्रकारे तिला बंदिस्त करण्याच्या उद्देशाने तिला श्रीजटेला इथे आणलं होतं. शोकाविवल अशा ती बघते की राम आणि लक्ष्मण खरोखरीच मृतावत आहे. ती काय करते? त्रिजटा म्हणते, इतका शोक का करते? युद्धात असे प्रसंग येतातच. तू रामाच्याकडे जरा निरखून बघ बरं. त्याच्या चेहऱ्यावर मृत्यू पावल्याची काही चिन्हे दिसत आहेत का? त्याचा चेहरा